पडाळवाडी येथे 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या। छताच्या लोखंडी हुकाला फेटा बांधून संपवली जीवनयात्रा। आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू। लॉजमध्ये मृतावस्थेत सापडलेला आकाश गायकवाड तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण झाले स्पष्ट। डॉक्टरांनी व्हिसरा राखून ठेवला, तर्कवितर्कांना उधाण। मॅगझिनसह पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाईचा बडगा। 50,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी केले हस्तगत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून विधी संघर्षित मुलावर कारवाई। पुणे नाशिक महामार्गावर मोटार दुचाकीची समोरासमोर धडक। नव्या खेड घाटातील अपघातात पती पत्नी गंभीर जखमी। वेळदाराजवळ बुधवारी सकाळी घडली घटना। रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद। म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी। 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी। रमेश पडवळ याच्यावर 16 चोरीचे गुन्हे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा। हिंदू बांधवांनी स्वर्गीय यशस्वी शिंदे या तरुणीला वाहिली श्रद्धांजली। वाडा येथे सकल हिंदू समाजाकडून जाहीर निषेध। 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा। खेड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचा पुढाकार। 570 विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा सन्मान। खेड तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह। शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर। तहसीलदार ज्योती देवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत असणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करण्यासाठी सरकारचं पाऊल। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे 52,16,000 लाभार्थ्यांनाही मिळणार फायदा। चाकण येथील तळेगाव चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर रामबाण उपाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमदार दिलीप मोहितेंची सकारात्मक चर्चा। सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोंडी तातडीने दूर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश।